देवा डॉली मॅडमला मी वेगळं करूनच राहणार. निदान आजच्या दिवशी मी त्यांना एकत्र नाही येऊ देणार. हे बघ असा चकाचक झाला पाहिजे की. अरे तिकडे जरा राहिले ना आमचे पुष्प. ए गब्बर ते लवकर करून घे, मला गाडी बाहेर काढायची आहे. चल. हे तू आरसा घेतला ना पुसून. हा घेतला घेतला. हॅलो, हा डॉक्टर पोतनीस. ओ वाव, सुपर. ओके, तुम्ही आजच येताय ना? या या, काहीच प्रॉब्लेम नाही. हो या ना. इवन कबीर पण म्हणतोय तुम्ही आजच या. हो चालेल चालेल, ओके. हो हो भेटू, बाय. डॉक्टर पोतनीस येत आहेत आज आपल्याकडे. मी तुला तेच सांगत होतो, आज नको असं म्हणत होतो मी तुला. ओ सॉरी, मला कळलंच नाही. पण आज का नको? काय प्रॉब्लेम आहे? आज मॅम कुठे आहेत घरी? त्या बाहेर जाणार आहेत ना. ओ हो का? अरे पण डॉक्टर पोतनीस तर आपल्याकडे मेडिकल क्वेश्चन्स घेऊन येत आहेत, सो मी त्यांना नाही कसं म्हणणार. पण मी काय म्हणते, आपण मॅमना सांगूया, ते त्यांचा प्लॅन नक्की कॅन्सल करतील, मला खात्री आहे. मला नाही वाटत. का? म्हणजे असा आधीच ठरलेला प्लॅन त्या अचानक कसं कॅन्सल करतील ना. बाय द वे, कुठे जाणार आहेत मॅम? ते सरप्राईज आहे. म्हणजे ते सरप्राईज थोडी आहे की मी असं त्यांना खोदून खोदून विचारायला आणि त्यांनी मला सांगायला. आणि असल्या नसत्या चौकशा उगाच मी कशाला करीन ना. हे बघ, मला ना एक अर्जंट काम आहे, मी आलोच. अरे पण कबीर, तू कितीही लपवलंस ना तरी मला माहितीये मॅम कुठे जाणार आहेत. पण मी पण बघतेच तो देवा मॅमना घेऊन कसा जातो ते. राधा, ए राधाबाई, राधाबाई बाहेर ये. काय झालं? अगं तुझी एक गोष्ट राहिली होती आपल्याकडे, ती परत द्यायला आलोय आपण. कोणती? हा तुझा रुमाल राहिलेला आपल्या गाडीत, म्हणजे आपल्याकडे. तो परत द्यायला आलोय. आता थोडा काळा झालाय, हा पण आपलं मन साफ आहे एकदम. दुसऱ्याची कोणतीच वस्तू आपण आपल्याकडे ठेवत नाही. चल येतो. कसं आहे राधाबाई, मगाशीच बोललेलो आपण तुला, देवाबाई आणि डॉलीबाईच्या प्रेमाच्या आड आपण कोणालाच येऊ देणार. हा आलो रे. मीही तुला बोलले होते सत्या काका, काहीही झालं तरी मी देवा आणि मोनिका मॅमना एकत्र नाही येऊ देणार. काय आला कॉलर? आपल्याला एकदम घाईघाईत बोलवून घेतला. काय टेन्शन आहे काय? हा म्हणजे टेन्शन तर आहे. कसला टेन्शन आहे तू सांग आपल्याला. कोण काय बोलला का तुला त्याच्यात? तर नाही सत्य, तसं टेन्शन नाही. प्रॉब्लेम थोडा वेगळाच आहे. कसला प्रॉब्लेम आहे? तू बस ना. राधा. राधा? आता तिने काय केला? नाही म्हणजे तिने असं काही केलं नाहीये, पण या सगळ्या गोष्टी आपण तिच्यापासून किती दिवस लपवून ठेवणार आहोत. तिच्या प्रश्नांची उत्तर देता देताना माझी नाके नऊ येतात आणि तिचे प्रश्न संपतच नाहीत रे. कधीतरी मलाच भीती वाटते चुकून खरं बोलून टाकीन मी तिच्या समोर. म्हणून मी आजकाल तिच्या समोर जास्त जातच नाही. हा 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 बरोबर करतोय तू. बघ कॉलर, थोडा सबर कर, होणार सगळं ठीक होणार. हा आपण तिला सगळं खरं सांगून टाकूया ना. ये नको नको, अरे कॉलर तू कशाला एवढी घाई करतो? कसं आहे ना की आता आपण ना फक्त बटाटे उकडवलेत. तू डायरेक्ट भाजी बनवायची स्वप्न नको ना बघू. थांब जरा, थांब, होणार सगळं ठीक होणार. पण मला एक कळत नाहीये, आपण हे सगळं तिच्यापासून लपवतोच काय? म्हणजे देवा आणि मोनिका मॅम जर एकत्र आले तर राधाला काय प्रॉब्लेम आहे?
आणि मुळात मी मोनिका मॅमचा मुलगा आहे हे जर तिला कळलं तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. हे नाही नाही रे, तसा नाही. तू होणार, सगळं ठीक होणार. तू नको ना उगाच घाई करू. कसं आहे ना की प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग असतो. म्हणजे राधाला कळलं पाहिजे, बरोबर आहे तुझा, पण त्याचा पण करेक्ट टायमिंग आहे ना. उगाच घाई करून लपडी होतील रे, म्हणून सांगतो तुला. आणि आपण सगळं सांगायचं ना तिला. वेळ आली की सगळं व्यवस्थित सांगायचं. तुझा विश्वास आहे ना आपल्यावर? अरे विश्वास आहे रे, पण आता पण नाही नाही, सगळं ठीक होणार. आपण सगळं सॉल्व्ह करणार. हा हो ना, सगळं ठीक होणार. ठीक आहे, तू म्हणतोस ना, तर ती वेळ कधी येईल ह्याची मी वाटच बघतोय. बस कशी आहे हा? अक्का, मी तुझ्याशी गप्पा मारायला नाही आले, तुला काहीतरी महत्वाचं सांगायला आले. का ग, काय टेन्शन आहे का? नाही, टेन्शन काही नाही, पण देवा मोनिका मॅमना घेऊन बाहेर जाणार आहे. काय काळी जादू केली या बाईने, काय माहिती माझ्या लेकरावर. सारखं तिच्या मागे मागे मागे. राधा, तुला सांगते, या घरात आहे ना, माझ्या शब्दाला बिलकुल किंमत राहिली नाही ग. आधी मला सांगायचे, विचारायचे, आता माझ्या मागून चोरून करतात ग. या बाईने ना माझ्या भावाला माझ्यापासून तोडलं. अक्का, तू चुकीचं समजू नकोस मला. म्हणजे मी देवाची काही तक्रार वगैरे करायला आलेले नाहीये इकडे, किंवा तो काय करतो, कोणासोबत फिरतो, कुठे जातो, हे सगळं त्याने मला खरं खरं सांगावं अशी अपेक्षा नाहीये माझी. तसंही आमचं बाप आणि मुलीचं नातं फक्त नावापुरतं राहिलंय, पण तरीही मी माझं मुलीचं कर्तव्य म्हणून इकडे आले. राधा, तुला काय बोलायचंय? हे बघ अक्का, एरवी देवा काय करतो हा त्याचा प्रश्न आहे, पण निदान आजच्या दिवस तरी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं होतं असं मला वाटतं. काय राधा आज? अक्का ग, असं काय करतेस? आज काय तारीख आहे अक्का? आज 26 सप्टेंबर आहे. काय ग, काय झालंय माझ्या डोक्याला, काही कळतच नाही. तुला सांगते, ही देवाची काळजी आणि तो करोना, त्याच्यामुळे ना तारीख वार काय काय लक्षात राहत नाही. पण तुझ्या लक्षात राहिलं, तू इकडे आली. राधा, अक्का, असं कसं विसरेन मी? याच दिवशी डॉक्टरांनी माझ्या आईला सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यातले शेवटचे 3 महिने बाकी राहिले, म्हणून आईने आपल्या सर्वांना एकत्र बोलवलं होतं. मी सांगितलं होतं की आजच्या दिवशी सर्वांनी एकत्र राहायचं. 3 महिन्यांनी आई गेली, पण तरी सुद्धा आपण दरवर्षी तिची शेवटची इच्छा म्हणून एकत्र भेटतो. आणि आज मी फक्त तिची शेवटची इच्छा म्हणून इकडे आले. एवढं सगळं घडून सुद्धा मी तिची मुलगी म्हणून माझं कर्तव्य पार पाडते. पण देवा, त्याने आजचा दिवस निवडायला नको होता अक्का. ए बाळ, ए बाळ, ए ग, रडू नको ग, रडू नको, आवर स्वतःला. हे बघ, ही अक्का अजून जिवंत आहे. बघते आज कसं तो बाहेर जातो ते. आम्ही आले. देवा, देवा. बाय थांब बाय, हे बघ आपण हे बघ, हे कसं वाटतंय? नको, हे बघ, हा बघ, हे बघ. अरे ते आपल्याला लाव ना, तुला काय लावतो? हे बघ ना, मग तुला दिसणार. हा हे बघ, नाही नको. हा बघ, हे बघ. अक्के काय झालं काय? काय रे, तुला जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटते का? आजचा दिवस विसरला तू? काय जादू केली रे त्या बाईनं की मेलेल्या बायकोला दिलेलं वचन विसरलास तू? आज तू बायकोला विसरला, उद्या आम्हाला विसरशील. आयुष्यभर प्रेम करील असं म्हणाला होता ना, हे तुझं प्रेम? लगेच त्या बाईच्या प्रेमात पडला तू? आणि नेमका आजच्याच दिवशी तू तिला फिरायला घेऊन जातो? तुला लाज नाही वाटत का रे, नवरा म्हणून घेताना, बाप म्हणून घेताना? पण मला लाज वाटते तुला भाऊ म्हणून घेताना. सत्य डॉलीबॉयनं संग आपल्याला बाहेर यायला नाही जमणार.
ए भाई, अरे काय बोलतो तू? सत्या हे देवा अरे गब्बर पांडे सांग प्लीज. अरे तुला असं जबरदस्ती घरात बसायची काहीच गरज नाहीये. तू जा, तुला बाहेर जायचं तर माझी काहीच हरकत नाहीये. सत्या काका, तू असं गप्प काय आहेस? अरे याला बाहेर पाठव. नाही म्हणजे तू एवढी केलेली मेहनत वाया जाईल नाही का? आणि हो, तू या दोघांना एकत्र आणणार होतास ना? नाही, जे कोणी मध्ये येईल त्यांना बाजूला करणार होतास, पण आता मध्ये कोणीच येत नाहीये. अरे नाही याला. नाही, तसंही घरात बसून त्याचं लक्ष लागणारच नाही. सगळ्यांना फसवतातच, निदान माझ्या मेलेल्या आईला तरी फसवू नका. आता पास. आपल्या भाईने कोणाला पण फसवलेलं नाहीये. ए सत्या, तू जरा शांत हो. का शांत होऊ मी? का शांत होऊ? नाही बास, आज आपण कोणाचं पण ऐकणार नाही. अरे वा, बेस्ट. नाही, न ऐकून काय करणार? ओ सॉरी, मी विसरले होते. तू देवा आणि आमच्या मोनिका मॅमना एकत्र आणणार आहेस ना? नाही, पण त्यासाठी काय करणार आहेस तू? माझा जीव घेशील? नाही, पण जीवात जीव असेपर्यंत मी तरी या दोघांना एकत्र नाही येऊ देणार. राधा पास. आजपर्यंत एक गोष्ट लपवलेली आपण तुझ्यापासून, पण आता ती तुला सांगणारच. थांबतो. ए सत्या ठीक आहे, तुझ्या आईने जाण्याआधी ही पत्र लिहिलेली वाच. सत्या ते आधी आतमध्ये नेऊन ठेव. सत्या आज नाही. अरे का नाही? सांग ना गब्बर, मग कधी आणि किती दिवस आपण हे हिच्यापासून लपून ठेवायचं? सत्या अरे, ही पत्र ती सज्ञान झाल्यावर म्हणजे 21 वर्षांची झाल्यावर तिला द्यायची. अजून ती लहान आहे. आपल्याला तसं वाटतंय रे, पण तिला तसं वाटत नाही ना. स्वतःला आता लय मोठी समजायला लागली, वाटेल तसं वागायला लागली. बघ वकील, तुझ्या कायद्यात जी काही शिक्षा असेल ना ती दे आपल्याला. काय तुला पण आपण चुकीचं वाटत असेल ना तर तू पण शिक्षा दे आपल्याला. वाटलं तर आपला जीव घेऊन टाक, पण नाही, आज हिला कळलंच पाहिजे. सत्या तिने जर ही पत्र वाचली तर तिची काय हालत होईल? तिच्या मनाचा तरी विचार कर. हा सत्या, भाई बरोबर बोलतोय. म्हणजे राधा आपली मुलगीच आहे ना. आपलीच पोरगी आहे ना, आपण तिच्या मनाचा विचार करतोय ना. अरे पण ती करते का आपल्या मनाचा विचार? आपलं सोड रे, आपलं सोड. आपण परके आहोत तिच्यासाठी, पण निदान स्वतःच्या बापाचा तरी विचार करते का ती? नाही बास, आज आपण कोणाचं पण ऐकणार नाही. ठीक आहे, घे हिम्मत असेल ना तर वाच हे, आणि अक्काला पण वाचून दाखव. मग त्यानंतर तुला जे काय वाटेल ना ते कर. मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला हे माझं भाग्य आहे, पण मला माफ करा. मी तुमची साथ शेवटपर्यंत देऊ शकत नाही. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करता आणि मी गेल्यानंतरही तसंच प्रेम करत राहाल. म्हणूनच मी गेल्यानंतरही दुसरं लग्न करून पुन्हा संसार करण्याचा विचारही तुमच्या मनात येणार नाही. म्हणूनच हे पत्र लिहिण्याची गरज वाटली. मला असं वाटतं की माझ्यानंतर तुम्ही जरूर संसार करा, कारण तुम्हाला जरी बायकोची गरज नसली तरी राधाला आईची गरज नक्कीच आहे. मी ओळखते तिला. फक्त एकच काळजी घ्या, तुमच्या आयुष्यात येणारी ती स्त्री ही केवळ तुमची चांगली बायको नसावी, तर माझ्या राधासाठी एक चांगली आईही असावी.
तुम्ही आयुष्यभर माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा न सांगता पूर्ण केल्या. आता एवढीच माझी एक शेवटची इच्छा आहे, तीही पूर्ण कराल. हीच शेवटची अपेक्षा. माझी राधा सुजाण झाली की तिला हे पत्र वाचायला द्या. मला खात्री आहे माझं पिल्लू माझी इच्छा नक्की समजून घेईल. बेटा, आयुष्य एकट्याने काढणं खूप कठीण आहे. तुझ्या बाबाला समजून घे. ना खरंच न्यायचंच नव्हतं कुठे बाहेर, तर काय गरज होती सगळं बोलायची. म्हणे सरप्राईज आहे, कशाचं काय. मॅम, तुम्ही देवाबरोबर बाहेर जाताय ना? आता नाही जाणार. मॅम, मी तुम्हाला ना सकाळपासून विचारते की आपण कुठे चाललोय आणि कुणाला भेटायला चाललोय, आणि तुम्ही मला काही सांगत नाही आहात. डॉलीबाई, आपल्यावर विश्वास आहे ना तुमचा? मग झालं तर. काय चाललंय तुमचं? असं काय बघताय? परत डॉलीबाई, आपल्या मानेमध्ये काय लोचा आहे ना ते आपल्यालाच कळत नाही. आपण इथे बघतो पण काय करणार, प्रत्येक वेळी आपली मान ना अशी तुमच्याकडेच येते. ते झाड बघा किती सुंदर आहे. खरंच खूप सुंदर आहे. तेव्हा तेव्हा तो पक्षी बघा ना, काय क्यूट दिसतोय ना. एकदम क्यूट आहे, खूप गोड आहे. काय चाललंय तुमचं? बरं मला सांगा ना, आपण कुठे चाललोय, कुणाला भेटायला चाललोय? अहो सांगेन डॉलीबाई, तुम्ही बाहेर बघत राहा फक्त. तुम्ही मला सांगताय की मी चालत्या गाडीतून उडी मारीन? डॉलीबाई काय करताय तुम्ही? शपथ, असं समजा होणार असेल ना तर डॉलीबाई आपण तुम्हाला कधीच नाही सांगणार. हा म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही दरवाजा उघडायला जाल आणि आपण तुम्हाला असंच आपल्याकडे खेचून घेऊ. बस सांगा ना प्लीज. डॉलीबाई, आपण ना एका महत्वाच्या व्यक्तीला भेटायला चाललोय. महत्वाची? हा, एकदम महत्वाची व्यक्ती आहे. म्हणजे आपण ना त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय ना काहीच करत नाही. म्हणजे तुम्ही सांगितलंय ना त्यांना आपल्याबद्दल? तेच तर सांगायला चाललोय ना आपण. म्हणजे तुम्हाला भेटवायला चाललोय आपण. असं काय करताय तुम्ही? हे आधीच सांगायला पाहिजे होतं ना त्यांना. आणि तुम्ही मलाही काही बोलला नाहीत. बापरे, मी जरा नीट तयार होऊन तरी आले असते. डॉलीबाई, अजून काय तयार व्हायचं तुम्ही? काय माहितीये, तुम्ही आता आहात ना तशाच एक नंबर आहात. हे तुमच्यासाठी सगळं ठीक आहे, पण त्यांचं काय? त्यांनी नापसंत केलं तर? म्हणजे त्यांना मी नाहीच आवडले आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं तर? तर तुम्ही रिजेक्ट? काय? हा खरंच. आपल्यासाठी ना त्या व्यक्तीचा शब्द म्हणजे एकदम फायनल आहे. आपण ना त्या व्यक्तीच्या शब्दाच्या अजिबात बाहेर नाही. हा